प्रज्ञा सातव यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे। विधिमंडळाच्या सचिवांकडे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सोपवलेला आहे। प्रज्ञा सातव हे या थोड्याच वेळामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। तर प्रज्ञा सातव या काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत। राजीव सातव यांच्या कामाचा सन्मान म्हणून पक्षानं प्रज्ञा सातव यांना पक्षानं विधान परिषदेवर संधी दिली। मात्र आता त्या भाजपचं कमळ हाती घेणार असल्याने काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो। तर प्रज्ञा सातव यांची कारकीर्द नेमकी कशी राहिलेली आहे, राजकारणामध्ये त्यांची कारकीर्द कशी राहिली, तर काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या त्या पत्नी आहेत। राजीव सातव यांच्या निधनानंतर 2021 मध्ये काँग्रेसकडून विधान परिषदेवर त्यांना संधी देण्यात आली। त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली। राजीव सातव यांच्या कामाचा सन्मान म्हणून हे करण्यात आलं। भाजपनं माघार घेतल्यानं प्रज्ञा सातव विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेल्या। 2021 पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणून त्या काम पाहत आहेत। याचा अर्थ पक्षाच्या संघटनेमध्ये सुद्धा त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली। 2024 मध्ये पुन्हा एकदा विधान परिषदेवर त्यांना संधी देण्यात आली। दुसऱ्यांदा काँग्रेसनं त्यांना विधान परिषदेवर पाठवलं आणि आता आज त्या भाजपमध्ये प्रवेश करतात। बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे, ज्याला लोकशाही मान्य नाही, असा या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल। पण झालेली घटना हे चुकीची आहे, एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेन। काँग्रेस पक्ष आपल्या नेत्यांना सांभाळू शकत नाही, पक्ष फुटतायत असं म्हणतायत भाजपचे नेते। मी तुम्हाला सांगितलं की भाजपला सत्तेचा माज आलेला आहे, त्यामुळे ह्या सत्तेच्या माजापोटी ते त्या पद्धतीचं बोलतात आहे। राजीनामा झाला दिला इथपर्यंत टोकाचं का गेलं, काही संबंध? मी मुद्दाहून तुम्हाला सांगितलं की काय प्रलोभन दिलं, कारण की प्रलोभन देऊन ज्या पद्धतीनं भाजप दुसऱ्या पक्षांना फोडते आहे, तर ते नेमकं प्रलोभन काय होतं ते आपल्याला मला नेमकं माहिती कळेलच, त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ। आणखी एक आमदार विधान परिषदेचा भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। मी तुम्हाला सांगितलं की सत्तेचा माज आणि सत्तेतून पैसा आणि पैसेतून या पद्धतीचं खरेदी हा बीजेपीनं एक नवीन आयाम महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची लूट जे करून आमदार विकत घेणं हा अमित शहापासून चाललेला जो ट्रेन आहे ती आज महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे। त्यामुळे काय प्रलोभन दिलं गेलेलं आहे नेमकं ते मी तुम्हाला मला कळाल्यानंतर मी तुम्हाला त्या पद्धतीची प्रतिक्रिया देऊ। आणि मला असं वाटतं की याच्यावर आता मी काही जास्त प्रतिक्रिया देऊ असं मला वाटतं। राहुल गांधी यांच्या जवळचे राजीव सातव राहुल गांधींच्या विचारधारा सोडून चालली आहे का, काय मी तुम्हाला सांगितलं काँग्रेस विचारधारा कधीच संपू शकत नाही आणि नरेंद्र मोदींनी पण काँग्रेसमुक्त भारत करायचं प्रण त्या काळात घेतलं, पण शेवटी त्यांनी काँग्रेसयुक्त भाजप निर्माण केलेला आहे। त्याच्यामुळे काँग्रेस कधी नाही, उद्या आम्ही सत्तेत आलो तर हे भाजप पूर्ण खाली होईल। हे दर्या उचलणारे जे परंपरागत बीजेपीचे लोक आहेत ते दर्याच उचलत राहतील अशी परिस्थिती आहे। भाजपमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आहे कार्यकर्त्यांमध्ये। प्रदेशाध्यक्षांचं अपयश असं म्हणत नाही का तुम्ही की आपला पक्ष बांधून घेऊ शकत नाही, ते आमदार सोडून चालले, त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे? नाही, त्याच्यावर आमच्या पक्षांतर्गत बाब आहे, ते आम्ही बसून त्याच्यावरची चर्चा करू। राहुल गांधी यांच्या जवळचे होते, राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे होते राजीव सातव, त्यामुळे राजीव सातव होते। हो, आता प्रज्ञा सातवच्या राजीनाम्यानंतर तुमचं विधान परिषदेमध्ये जे संख्याबळ आहे ते कमी होईल आणि त्यामुळे आता काँग्रेसला जे विरोधी पक्षनेता पद हवं होतं त्याच्यावर आता या राजीनाम्याचा परिणाम होईल। खरं तर यांना विरोधी पक्ष नेतेपद द्यायचंच नव्हतं आणि ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, ज्या भाजपला ज्यांना संविधानच मान्य नाही, या अधिवेशनामध्ये बिना विरोधी पक्ष नेत्यांनी हे अधिवेशन चाललं। जनतेचे प्रश्न मांडायचे आणि ते सोडून घ्यायची ही लोकशाहीतली व्यवस्था आहे। काँग्रेसनी
अनेकदा ज्या ठिकाणी त्यांचे 2 खासदारही नव्हते ते 2 खासदार आणून देऊन त्यांना विरोधी पक्ष दिलं गेलं होतं इंदिराजीच्या काळामध्ये. हाही इतिहास काही लपलेला नाही. लोकशाहीमध्ये 2 चाकं जी असतात, एक सत्तेची आणि एक विरोधाची, ती जी काही भूमिका आहे, जी काही परंपरा आहे, ती भाजपने मोडकीच काढलेली आहे. त्यामुळे संख्याबळ हा विषय नसतो. त्याच्यामध्ये 2 आमदारांनाही सुद्धा काँग्रेसने विरोधी पक्ष पद दिलेलं होतं. त्यामुळे लोकशाहीची जाण जी काँग्रेसने ठेवली ती भाजपकडे नाही. त्यांना संविधानच मान्य नाही. त्याच्यामुळे एक कमी झाला की जास्त झाला याची चर्चा होऊ शकत नाही. तो काँग्रेस आत्मचिंतन करणार आहे का? नेते सतत सोडून चालले तुम्हाला. भाजप मी तुम्हाला मगाशी सांगितलं की याच्यामध्ये पक्षांतर्गत बसून त्याच्याचं चिंतन होईल. काय चुका असतील त्या आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. हो, तुम्ही दिल्ली हायकमांडला हे सगळं समजावून सांगणार का, ज्या पद्धतीनं पक्षाला आता गळ लागलेली आहे ही भविष्यात? मी तुम्हाला सांगितलं की हे पक्षांतर्गत बाब आहे आणि आम्ही बसून याच्यावरची चर्चा करू. आणखी काही लोक सोडून जाणार आहे, त्यांचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी तरी काही प्रयत्न होणार आहे का? काही नावं कळू शकली आहे का तुम्हाला? नाही, कोण चाललंय, कोण संपर्कात? आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत आणि असं कोणी पक्ष सोडून जात नाही. कोकाटे यांनी कंत्राटदारांना खुश करण्यासाठी जे आहे ते मोठा भ्रष्टाचार केला जातो, जे चर्चा आहे सिडकोमध्ये काही कंत्राटदारांना खुश करण्यासाठी नियमाची मोडतोड करून जे आहे ते त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो. तुम्हाला महाराष्ट्रातलं असं एक डिपार्टमेंट नाही, एक सिंगल डिपार्टमेंट नाही. त्याच्यामध्ये आता आपण पाहिलं असेल की परवा सरकारने 280 कोटी रुपये गोरक्षण करणाऱ्या संस्थांना त्यांनी देण्यासाठी काढून ठेवले. मला एक सांगा की